आज पुणे येथे 11वा महाराष्ट्र नास्तिक मेळावा पार पडतोय, तर त्या संदर्भात आपण चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, एवढं 11 वर्ष झालं मेळावा पार पडत आहेत, काय भावना आहेत? 2014 साली जेव्हा आम्ही मेळावा चालू केला होता तेव्हा 50 लोक येतील का नाही याची आम्हाला शाश्वती वाटत नव्हती. पण आज आपण पाहतो की 500पेक्षा जास्त लोक जिथं आलेले आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी मेळाव्याचा खूप छान आनंद घेतलेला आहे. एकंदरीत काय सांगाल 11 वर्ष प्रवासाबद्दल, किंवा सुरुवात कशी झाली मेळाव्याची, की सुरू करावं असं का वाटलं, नास्तिक मेळावा झाला पाहिजे? मुळात एखादी व्यक्ती नास्तिक होते म्हणजे काय, तर तिने अनेक प्रोसेसमधून ते गेलेली असते की तिच्या मनात प्रश्न निर्माण होतात की माझ्या कोणत्याही गोष्टीमागे एखादी दैवी शक्ती असू शकते की नसू शकते. आणि जेव्हा लॉजिकली सगळा तिचा प्रवास पूर्ण होतो त्यावेळेस ते लक्षात येते की आपल्याला देव आणि धर्म या संकल्पनेशिवाय आपण छान मजेत जगू शकतो, आपल्याला कोणतं कर्मकांड करण्याची गरज नाही. अशी व्यक्ती जी तर्काच्या आधारे नास्तिक झाली तिला समाजामध्ये थोडंसं ऑड मॅन आउट ठरवलं जातं. ती तिच्या कुटुंबामध्ये की ती जिथं काम करते किंवा तिच्या अगदी 10वीच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये देखील तिला एक टीकेला सहन करावं लागतं की ही व्यक्ती नास्तिक आहे. पण ॲक्च्युली नास्तिक असणं हे एक प्रवासाचा भाग आहे. त्यामुळे ते निगेटिव्ह न पाहता तर एक पॉझिटिव्ह गोष्टींनी पाहिलं पाहिजे. त्यामुळं अशा व्यक्तींना आपण सगळ्यांना एकत्र येऊन एक कुटुंब मोठं तयार करू शकतो का, हे सगळे महाराष्ट्रातले नास्तिक एकत्र येतील आणि एकमेकाशी जोडून घेतील असं आम्हाला एक अपेक्षित होतं. आणि ते गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही पाहतोय की त्याला यश आलेलं आहे. बरं, मला वाटतं एकंदरीत म्हणजे नास्तिक बनणं म्हणजे मी नास्तिक आहे म्हणजे नेमकं काय? आता लोकांना थोडक्यात एखादा समजून सांगायचं म्हणजे काय सांगाल तुम्ही की मी नास्तिक आहे म्हणजे नेमकं काय आहे, म्हणजे मी काय केलं पाहिजे किंवा मी काय करत नाही, नेमकं काय थोडक्यात? नास्तिक असणं म्हणजे स्वतः जो काही निर्णय आपण घेतो त्याची जबाबदारी स्वतः घेणं. आपल्या आयुष्यात जे काही पुढे जायचं आहे, पुढे बनायचं आहे, त्याची जबाबदारी आपण कोणत्याही दैवी शक्तीपाशी सोडत नाही. त्यामुळं तो व्यक्ती जो सगळे विचार केलेले त्यांनी सगळे समजून घेतलेले आणि कार्यकारण भाव त्याला तपासायची सवय आहे, अशी व्यक्ती मग नास्तिक बनत असते. या एकंदरीत हा मेळावा पार पडला आज, तर ह्याच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय आव्हान कराल किंवा लोकांना काय संदेश द्याल किंवा काय सांगाल? आजचा मेळावा विशेष होता कारण आज आपण थीमाशी पकडली होती की जी मुलं लहानाची मोठी नास्तिक कुटुंबामध्ये होतात, ज्यांचे आईवडील नास्तिक आहेत, अशी मुलं त्यांचं भविष्य कसं होतं. कारण जसं नास्तिक मोठ्या माणसांना फेस करायला लागतं तसं ह्या मुलांना देखील फेस करायला लागतं शाळेमध्ये, की बाकी सगळी मुलं कोणत्या कर्मकांड करत असतील आणि हे करत नसतील तर त्याला काहीतरी वेगळं ठरवलं जातं. तर त्यांच्या मनात नक्की काय चाललं आहे हे समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आम्हाला खूप छान वाटतं सांगायला की हे जेव्हा परिसंवाद पूर्ण झाला त्यावेळेस असाच परिसंवादाचा सूर असा होता की नास्तिक कुटुंबामध्ये मुलं खूप चांगल्या पद्धतीने वाढतात, त्यांना मोकळेपणाने विचार करण्याची त्यांची क्षमता वाढते आणि ते कोणत्याही दैवी शक्तीला कशाला ते भीत नाहीत, ते निर्भय बनतात. आता हे आपण महाराष्ट्रभर जे घरात आता प्रकरण जे असते अंधश्रद्धा, ते बंधू बाबा, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटते की अशा गोष्टी का घडतात? आपण एकीकडे हे नास्तिकतेचं एवढं प्रसार करतोय, एवढं लोकांना जागृती करतोय, दृष्टिकोन त्यांचा वैज्ञानिक करण्याचा प्रयत्न करतोय, तरी अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडतात. तर काय त्याकडे तुम्ही कसं बघता, काय सांगाल? म्हणजे आपण लहानाचे मोठे होत असतो ना त्यावेळेस आपण अशा वातावरणात झालेला असतो की आपण खूप चमत्कार, खूप दैवी शक्तींच्या गोष्टी आपण ऐकलेल्या असतात. आणि मग जेव्हा आपल्याला काही अडचण येते त्यावेळेस आपला सगळ्यात पहिल्यांदा कल तिकडे जातो की मला कोणीतरी बाहेरची शक्ती येऊन मदत करेल का. तर हा जो समज आहे ना हा ॲक्च्युली मनातून निघला पाहिजे की कोणची बाहेरची तुम्हाला मदत करणार नाही. तुम्हाला तो कारण समस्या काय आहे तिचं मूळ तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तुम्ही जर कोणत्या माणसाकडे गेला आणि त्याला म्हटलं की मला अडचण आहे, तर अशी दैवी शक्ती असलेले लोक आहेत ही कधीच म्हणत नाहीत की माझ्याकडे उपाय नाही. ते म्हणतात माझ्याकडेच उपाय आहे, फक्त माझ्याकडेच आहे. आणि मग ते प्रत्येक पद्धतीने त्यांचं शोषण करतात. त्यामुळे व्यक्तीने समजून घेतलं पाहिजे की आपल्याला आपल्या आयुष्याचे जे निर्णय घ्यायचे आहेत ते त्याच्यामध्ये विज्ञान असलं पाहिजे, त्यात लॉजिक असलं पाहिजे, त्यात कार्यकारण भाव असला पाहिजे. धन्यवाद. तर आपण पाहिलं नास्तिक मेळावा, त्यांचं नेमकं नास्तिकतेबद्दल काय मत आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल काय मत आहे. नमस्कार. पाहत राहा लोकराज.